नमस्कार मित्रांनो, मी तुषार पाटील खाकी पॉइंटवर आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार हा टॉपिक अभ्यासणार आहोत. मित्रांनो, दशांश अपूर्णांकाच्या भागाकारामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला दशांश बॅलन्स करता आले तर तुम्ही प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितरित्या आणि सोप्या पद्धतीने काढू शकतात, लगेच निघू शकतात. तर मित्रांनो, जर दशांश बॅलन्स करताना थोडी तुमची गडबड झाली तर उत्तर निघतं 0.03 आणि पर्यायामध्ये तो पर्याय नसतो. क्लिअर झालं मित्रांनो? त्यामुळे तुमचा एक मार्क जातो. तर या ठिकाणी जेही आपण 3 ते 4 प्रश्न घेणार आहोत ते व्यवस्थितरित्या समजून घ्या. प्रत्येक प्रश्नामध्ये मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजवणार आहे. तर बघा, दशांश अपूर्णांकातील आपला पहिला प्रश्न आपण बघून घेऊ. हा आपला पहिला प्रश्न आहे. बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला. 0.025 गुणिला 0.0016 भागीला 0.0004 गुणिला 0.002. पहिला नियम तो म्हणजे दशांश सारखे करणे. दशांश सारखे करणे. आता दशांश सारखे करणे म्हणजे काय? ठीक आहे. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतो, दोन्ही पद्धतीने सांगतो. ज्या पद्धतीने मी सोडवतो त्या पद्धतीने सुद्धा सांगतो आणि तुम्हाला माझ्या पद्धतीने सोडवायचं आहे. ठीक आहे. पण समजण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक पद्धत दाखवून देतो. ठीक आहे. आता दशांश सारखे करणे म्हणजे काय? तर सर्वात पहिला नियम, त्या ठिकाणी शून्य दिलेले, दशांश दिलेले ते विसरून जा. संख्या आपण लिहून घेऊ. 25 गुणिला 16. ठीक आहे. भागीला 4 गुणिला 2. ठीक आहे. संख्या लिहिलेली आहे. आता दशांश सारखे करणे म्हणजे काय तर समजून घ्या. वरती जेवढे शून्य आहे, दशांशानंतरचे घर आहे तेवढे शून्य खाली द्यायचे आणि खाली समजून घ्या, या ठिकाणी खाली दशांशानंतर जेवढे घर आहे तेवढे शून्य वरती द्यायचे. क्लिअर झालं? ते याप्रमाणे बघा, वरती किती दशांशानंतर घर मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8. आता 8 शून्य आपल्याला खाली द्यायचे. तुम्ही कोणत्याही संख्येवर शून्य देऊ शकतात. ठीक आहे. या संख्येवर 4 देऊ. 1 2 3 4. या संख्येवर 4 देऊ. 1 2 3 4. दशांशानंतर वरती घरे होते 8, म्हणून आपण खाली 8 शून्य दिलेले आहे. त्याचप्रमाणे आता खाली जे आहेत त्यांची शून्य आपल्याला वरती द्यायचे. म्हणजे या ठिकाणी दशांशानंतरचे घर मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. किती संख्या आहेत? 7 संख्या. म्हणजे वरती आपल्याला 7 शून्य ठेवायचे आहे. 1 2 3 4 5 6 7. कोणत्याही संख्येवर तुम्ही शून्य ठेवू शकतात किंवा गुणीला 1 करून सुद्धा शून्य ठेवू शकतात. क्लिअर झालं? आता भाग द्यायचा आपल्याला. याला म्हणता दशांश सारखे करणे. ठीक आहे. आता आपण भाग देऊन घेऊ. 1 2 3 4. 1 2 3 4. शून्य शून्य कट झाले भागाकारामध्ये. परत 1 2 3. ठीक आहे. वरती 3 शून्य. 1 2 3. क्लिअर झाला? आता भाग देऊन घेऊ. बे एक बे, बे आठी 16. ठीक आहे. 4 एक 4. हा शून्य जसाचा तसा आणि 4 दोन्ही 8. क्लिअर झाला? 25 दुनी 50. 25 दुनी 50 भागीला हे 10. भागीला हे 10. शून्य शून्य कट, म्हणजे तुमचं फायनल उत्तर किती आलेलं आहे? ते आलेलं आहे 5. किती आलेलं आहे? 5 उत्तर तुमचं आलेलं आहे. आता बघा, या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. पण या पद्धतीने न सोडवता मी ज्या पद्धतीने सॉल्व्ह करतो त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता बघा काय करायचं, संख्या जशा तशा लिहून घ्यायच्या. 25 गुणिला 16 भागीला 4 गुणिला 2. संख्या लिहून झाल्या. त्यानंतर वरती किती घर आहे दशांशानंतर ते मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8. किती घर आहे? 8. मग 8 शून्य आपल्याला खाली द्यावे लागतील, म्हणून खाली 8 ची संख्या लिहून घ्यायची. क्लिअर झालं? 8 आपल्याला शून्य द्यायचे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर खालचे दशांशानंतरचे घर मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7. किती घर आहेत? 7 घर आहेत. मग आता या ठिकाणी वरती 7 शून्य द्यावे लागतील, खाली 8 शून्य द्यावे लागतील. त्यांना खोडायचे. त्यापेक्षा यांची वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी. 8 मधून 7 गेले, राहिले किती? 1. 1 कुठे राहिला? खाली. 1 शून्य खाली देऊन द्या. क्लिअर झाला? ही पद्धत तुम्हाला समजली? शून्य न देता आपण त्या पद्धतीने सोडवू शकतो. आता भाग द्या. 4 एक 4 4 1 16. बे एक बे, हा शून्य जसा तसा. बे दोन्ही 4. 25 दुनी 50 भागीला हे 10. म्हणजे तुमचं फायनल उत्तर किती आलेलं आहे? 5. क्लिअर झालं मित्रांनो? या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. त्याच पद्धतीने आता प्रश्न क्रमांक 2 बघू. सर्वात आधी काय करायचं? दशांश सारखे करायचे. आता दशांश सारखे करताना या पद्धतीने सोडवायचं नाही.
ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने आपण पुढील प्रश्न सोडवणार आहोत. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न काय दिलाय, 0.95 गुणिला 0.04 गुणिला 2.5 भागीला 0.005 गुणिला 0.19 गुणिला 0.002. ठीक आहे. सर्वात आधी दशांश सारखे करायचे. आपण सरळ सरळ संख्या लिहून घेऊ. 95 गुणिला 4 गुणिला 25. ठीक आहे. या ठिकाणी 2.5 दिले तर 2.5 वगैरे नाही, सरळ 25 संख्या घ्यायची. क्लिअर झालं. आता खाली भागीला 5 गुणिला 19 गुणिला 2. दशांशानंतरचे घरं मोजून घ्या. सर्वात आधी आपण वरचे मोजू. 1 2 3 4 5. दशांशानंतर किती घर आहे? 5. 5 संख्या लिहून घ्या. आता खालचे घर बघा दशांशानंतरचे. 1 2 3 4 5 6 7 8. किती घर आहेत? 8. वजाबाकी करा. 8 मधून 5 गेले, राहिले 3. कुठे राहिले? वरती. वरती शून्य द्या. 3 कुठेही द्या. 3 शून्य दिले. आता भाग द्या. ठीक आहे. बघा 5 1 5 5 5 25. 19 1 19 19 5 95. ठीक आहे. परत 2 ने भाग द्या. 2 1 2 2 2 4. हे 3 शून्य जसेच्या तसे. क्लिअर झाला. यांचा गुणाकार करा. 5 गुणिला 5 गुणिला 2000. ते आपलं फायनल उत्तर. बघा 5 5 25 25 दुनी 50. क्लिअर झाला. आणि 3 शून्य जसेच्या तसे. 1 2 3. म्हणजे तुमचं उत्तर काय आलेलं आहे? 50,000. क्लिअर झालं मित्रांनो. एक एक स्टेप तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगतोय. व्यवस्थितरित्या समजून घ्या. ज्या पद्धतीने मी सोडवत होतो त्याच पद्धतीने तुम्हाला सोडवण्यासाठी सांगतोय. कारण तुम्ही शून्य देणार, परत ते शून्य खोडणार, जवळपास 1 ते 2 सेकंदाचा फरक पडतो. क्लिअर झाला. जवळपास 1-2 सेकंदामध्ये मराठीचा 4 सेकंदामध्ये एखादा प्रश्न वाचून होतो आणि पर्याय सुद्धा वाचून होतो. आपले जवळपास 4 ते 4.5 सेकंद लागतात. क्लिअर झालं तुम्हाला. ठीक आहे. तर मराठीचा जवळपास तुम्ही या दोन्ही प्रश्नांमध्ये मराठीचा एक प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे. आता हा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा प्रश्न क्रमांक 3. 8.5 गुणिला 0.00 19 गुणिला 0.03 भागीला 0.57 गुणिला 0.05 गुणिला 0.017. ठीक आहे. 8.5 लिहून घेतो. गुणिला 19 गुणिला 3 भागीला 57 गुणिला 5 गुणिला 17. ठीक आहे. आता दशांश मोजून घ्या. दशांशानंतर ते जेवढे घर आहे आधी वरचे मोजून घ्या. म्हणजे आपल्याला शून्य खाली द्यायचे. 1 2 3 4 5 6 7. 7ची संख्या इथे लिहितो. परत खालची संख्या मोजून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7. बरोबर. वजाबाकी करा. शून्य. कोणत्याही ठिकाणी शून्य द्यायची आवश्यकता नाही, कारण या दोघांची वजाबाकी काय आलेली आहे? शून्य आलेली आहे. क्लिअर झालं. म्हणजे 7 शून्य खाली दिले असते, वरती 7 शून्य परत त्यांना खोडले असते आपण. क्लिअर झालं. इथे शून्य द्यायची आवश्यकता नाही, सरळ भाग द्या. ठीक आहे. 17 1 17 17 5 85 5 1 5 5 1 5 19 1 19 19 3 57 3 1 3 3 1 3. या ठिकाणी काय उरलेलं आहे? 1/1. म्हणजेच तुमचं उत्तर काय आलेलं आहे? 1 उत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं मित्रांनो. हा जो 1 असतो बघा, हा जो 1 असतो या ठिकाणी जर असं उदाहरण राहिलं, अजून उदाहरणार्थ देतो मी तुम्हाला, समजून घ्या. 9/5 गुणिला 5/9 हे उदाहरण आहे. प्लस इकडे 1 आहे. ठीक आहे. घाई गडबडमध्ये काय होतं बघा, इकडे ब्रॅकेट वगैरे असतो. ठीक आहे. x मायनस 1 करा किंवा प्लस x असा ब्रॅकेट वगैरे करा. ठीक आहे. घाई गडबडमध्ये काय होतं बघा, मी तुम्हाला सांगतो. 9 1 9 5 1 5 इथं संपला. सर्व कटिंग झाले, इथं विषय संपून जातो. त्यानंतर बघा इथं 1 वजा 1 प्लस मायनस आहे, या ठिकाणी 0 होतो. हा 1 उत्तर राहतं. आणि इथं आपण ऑप्शन क्रमांक ए मध्ये 1 असतं, आपण टिक करून देतो. पण या ठिकाणी समजून घ्या, हा 1/1 म्हणजे उत्तर 1 येतं. आणि हा मधला प्लस 1 म्हणजे या ठिकाणी हे 2 उत्तर आलेले असतात. केव्हा केव्हा हा तुमचा एक मार्क खाऊन घेतो. क्लिअर झालं. त्यामुळे या ठिकाणी भाग देताना सुद्धा व्यवस्थित बघायचं की पुढे चिन्ह प्लसचं आहे किंवा नाही. जर प्लसचं असेल तर या ठिकाणी 1 राहतोच. 1/1 म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल? 1 उत्तर आलेलं असतं. क्लिअर झालं मित्रांनो. या ठिकाणी गडबड करायची नाही. म्हणजे प्रत्येक ज्या ठिकाणी मला वाटतंय की तुम्ही चुकू शकता त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आता आपण त्यानंतर पुढचा प्रश्न बघू. हा तुमचा शेवटचा प्रश्न आहे. त्याआधी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला
विसरू नका. ठीक आहे, हा तुमचा प्रश्न एक. काय दिलेला आहे? 75 गुणिला 25 गुणिला 16 भागीला, ठीक आहे, 2 गुणिला 5 गुणिला 15. या ठिकाणी दशांश मोजून घ्या वरचे. 1 2 3 4 5 6 7. किती घर आहेत दशांशानंतर? वरती 7 घर आहेत. ठीक आहे, आता खालचे दशांशानंतरचे घर मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7. या ठिकाणी 7 आहेत. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी यांची वजाबाकी केली तर उत्तर काय येत आहे? 0. म्हणजे कुठेही 0 द्यायची गरज नाही. ठीक आहे, आता भाग देऊन घ्या. बघा, 2 1 2 82 16. ठीक आहे, 5 1 5 5 5 25 15 1 15 15 5 75. ठीक आहे, आता गुणाकार करून घ्या. 5 गुणिला 5 गुणिला 8 राहिले. खाली कोणती संख्या बाकी का? नाही. 5 गुणिला 5 गुणिला 8. जे तुमचं उत्तर येईल ते तुमचं फायनल उत्तर असेल, कारण दशांश इथं आधीच आपण सारखे केलेले आहे. 5 5 25 आणि 25 साठी किती होतात? 200. या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे? 200 आलेलं आहे. क्लिअर झालं मित्रांनो? मी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि दशांश पूर्णांकाचा भागाकार हा तुम्हाला 100% समजलेला असेल. आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला देतो, तो कमेंट बॉक्स मध्ये उत्तर काढून मला नक्की कमेंट करा. ठीक आहे, 0.095 गुणिला 2.5 गुणिला 0.39 भागीला 1.3 गुणिला 0.019 गुणिला 0.005. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट नक्की करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. खाकी पॉईंट चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.